नमस्कार मंडळी, मी माया गुरु या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आहे 8 मार्च, जागतिक महिला दिन. तर तुम्हा सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आज संडे असल्यामुळे सगळेजण आरामात उठलेले आहेत आणि महेश आता जिमला गेलेत आणि वेदांतसुद्धा जिमला गेला आहे. आता आज मी जिमला गेलेली नाही कारण आज माझा रेस्ट डे आहे. तर चला आता मला स्वयंपाक करायचा आहे कारण आज ऑलरेडी लेट झालेला आहे. त्यामुळे वेदांचा पहिले सोया बनवते, त्यानंतर आमचा सोया राईस बनवतात. इथे केतू पण आंघोळ करून फ्रेश झालेली आहे. काय खातेस आता मग? चिवडा. तर सकाळी सकाळी मी पोह्याचा चिवडा बनवला आहे, तर केतू चिवडा खाते. आणि इथे काल रात्री मी मसाल्याचा डब्बा घासून ठेवला होता, तर यात मसाले सगळे भरून ठेवायचे. आता हा मसाल्याचा डबा घेऊन मला जवळजवळ 6-7 महिने झालेत. तर छान डबा लागलेला आहे. परंतु इथे मी तुम्हाला सांगू शकते, या डब्याचं झाकण जे आहे ते ट्रान्सपरंट आहे आणि ही काच आहे. तर ही काच पूर्णपणे याला लागलेली आहे. जेव्हा आपण हे झाकण घासतो तेव्हा त्याच्या आतून जरा इथून जरा पाणी जातं आणि पाणी गेल्यामुळे काय होतं, या साईडला स्टील आहे, तर ही स्टील थोडीशी गंजते. तुम्ही बघू शकता इथे, बघा. तर हे आपण काही काढू शकत नाही कारण ती आतल्या बाजूनी काच लावलेली आहे. त्याच्यामुळे हा एक जरा प्रॉब्लेम वाटला मला याचा. अदरवाईज मला हा डबा खूप आवडलेला आहे, खूप छान मजबूत आहे. तर चला आता मी या डब्यामध्ये सगळे मसाले भरून ठेवते. सोया राईस करण्यासाठी इथे लहान साईजचे मी सोया घेतले होते, ते वाफवून घेतले. त्यानंतर पनीर, फ्लावर, कांदा आणि इथे गाजर पण अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे. आता सोया राईससोबत मी इथे टॅमॅटोचा सार बनवणार आहे. तर इथे टॅमॅटो आणि कांदा शिजायला ठेवलेले आहेत. तर आता हा स्वयंपाक मी पटपट आवरते कारण आज नाश्ता नाही केला आहे, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना भूक लागली आहे. तर पटपट आवरून घेते. ॲक्च्युली मला टॅमॅटोचा सार कसा करते मी हे तुम्हाला दाखवणार होते, परंतु आज नाही दाखवत, नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवेन. तर चला. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं मी टॅमॅटोचं सार तयार केलेलं आहे. त्याचबरोबर भरपूर अशा भाज्या टाकून सोया राईस बनवलेला आहे. इथे केतूला जेवायला वाढलं आहे आणि आता सगळ्यांचं जेवण पण झालेलं आहे. तर इथे मी, केतू आणि महेश आम्ही सगळेजणं चॉकलेट ब्राउनी आईस्क्रीम खातो आहे. काल महेश यांनी फॅमिली पॅक आणला होता. आता व्हिडिओमध्ये या दोघांना घेतला नाही कारण त्यांना कंटाळा आला होता. तर आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता मी तयार झालेली आहे बाहेर जाण्यासाठी. तर आता काही दिवसामध्ये गुढीपाडवा येणार आहे. तर गुढीपाडव्यासाठी केतूला, वेदांतला कपडे घ्यायचे आहेत आम्हाला. दरवर्षी आम्ही गुढीपाडव्यासाठी कपडे घेत असतो. तर त्यांच्या चॉईसने आता मार्केटमध्ये जाऊन कपडे घेणार आहोत. तर बघू आता त्यांना आवडले तर आत्ताच घेऊ, नाही तर मग वेदांत म्हणतो आहे की तो ऑनलाईन घेईल. तर आता केतू आणि वेदांत तयार होत आहेत आणि मी रेडी झालेली आहे आणि महेश गेलेत खाली. तर चला आता मी पण निघते. मी आणि महेश पुढे जातो आहे आणि वेदांत आणि केतू पाठवून येत आहेत. हे केतू, रेडी झालीस का? हां, मग हो आणि ये खाली. हां, मी जाते खाली. ओके, चल वेदांत, बाय. चला पुढे जात आहे. पप्पांना विचार ना कुठे जायचं आहे. वेदांत, हे वेदू, कुठे जायचं विचार आधी पहिले. अजून व्हरायटी बनवेल ना 2 दुकानात. पहिले तिथे जाईन, मग बाकीचं माहिती तिथे जाईन. तिथे आपल्याला माहिती इथे भेटणार. कुठे ठरतंय सांगा आधी पहिले कुठे जायचं. 2 दुकानाचा टाइमपास कर ना. हे टाइमपास नाही, तिला अभ्यास करायचा आहे. कुठे ठरलंय त्यांचं? ठीक आहे. तर आता आम्ही रिलायन्स ट्रेंडमध्ये आलो आहे आणि मी माझ्यासाठी टी शर्ट बघते जीन्ससाठी. तर केतूला एक ड्रेस बघितला आहे आम्ही दुकानामध्ये. असं नको आहे मला, ते मटेरियल वेगळं पाहिजे मला. अरे ठीक आहे.
घरातून निघताना ॲक्च्युली फक्त वेदांत आणि केतूचीच खरेदी करण्याचं आमचं ठरलं होतं. परंतु इथे आल्यानंतर महेश यांचं असं म्हणणं झालं की आज जागतिक महिला दिन आहे, तर त्यानिमित्ताने तूसुद्धा तुझ्यासाठी खरेदी कर. माझी खरेदी करण्याची अजिबात इच्छा नव्हती, परंतु माझे जिमचे कपडे जरा जुने झाले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटलं की जिमसाठी काही खरेदी करायची असेल तर करूया. आणि मग त्यासाठीच मग मी इथे माझ्यासाठी टी शर्ट बघत होती. अनायसे आज जागतिक महिला दिन असल्यामुळे महेश यांनी मला स्पेशली सांगितलं की आज तू काहीतरी खरेदी कर. त्यामुळे म्हटलं चला आता काहीतरी घेऊया, म्हणून मग आता मी जिमसाठी स्पेशली कपडे घेते. एवढे कपडे आहेत की सगळं वाटतं घेऊ, सगळेच कपडे घेऊ. आपण टॉप आहे, टॉप आहे, फ्रॉक आहे. गोवा वाईब. कॉटन. तू हे घाल ना. फ्रॉक. हे बघ हे बघ हे बघ किती सुंदर आहे. ते कधी घालायचे? हे घालचं बाहेर घालतं, वाटत चांगलं दिसतंय ते. वन पीस आहे. तुला आठवतंय लहानपणी असा एक सेम टू सेम बघितलेला माझ्यासाठी, डंगरी होती. अगं तुझ्याकडे हे आहे ना एक ग्रीन कलरचे, ते कधी घालणार तू? तर आता आमचे कपडे घेऊन झाले, लिव्हिंगला आलं आहे आता. अजून तिकडे जायचं ना आपल्याला, केतूचा ड्रेस घ्यायला. महेश बिल पे करत होते, तोपर्यंत म्हटलं आपण थोडासा टाईमपास करूया, म्हणून जरा इथे अजून कोणत्या गोष्टी आहेत ते बघत होती. खरेदी वगैरे झाली आमची, परंतु आम्हाला घरी जायला जरा थोडंसं लेट झाला. वेदांत आणि केतू पुढे आले आणि मग त्यामुळे म्हटलं आता स्वयंपाक कधी करत बसायचा, कारण जवळजवळ 9:45 झाले होते. त्यामुळे येतानाच आम्ही सँडविच वगैरे घेऊन आलो. तर आता घालून दाखव आम्हाला. वेदांत तू काय घेतलंस? आम्हाला सांगितलं पण नाही आणि निघून आलास. मला बोर होतं, मी आलो लगेच. वा, तुझी खरेदी झाली लगेच आला निघून काय? आणि पप्पा खाली खालीच होतो आम्ही, ट्रायल रूम मध्ये होतो आम्ही. तर आता मी आज जे ड्रेस घेतलेत जिमसाठी, तर ते कपडे मी वेअर करून दाखवणार आहे तुम्हाला. आणि केतूसाठी गुढीपाडव्यासाठी एक ड्रेस घेतलेला आहे, तर तो ड्रेस मी तुम्हाला डायरेक्ट गुढीपाडव्याच्या दिवशीच दाखवेन, कारण ती काय आता दाखवायला तयार नाही. तिने वेअर केलेलं आहे, थोडंसं जरा स्टिचेस करावे लागणार आहे. तर फायनल तुम्हाला मी डायरेक्ट गुढीपाडव्याच्या दिवशीच तिचा ड्रेस दाखवेन. तर फर्स्ट आउटफिट हा आहे. तर हा एक टी शर्ट आणि ही ऑफ व्हाईट कलरची पॅन्ट घेतलेली आहे. हा आउटफिट तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता मी दुसरा जो घेतलाय तो पण ट्राय करून बघते. तर दुसरा हा टी शर्ट आणि पॅन्ट घेतलेली आहे. तर हा आउटफिट कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा.
तर 2च घेतले होते. आणि आता मी तुम्हाला वेदांनी जिमसाठी कुठला टी शर्ट घेतले ते दाखवते. तर वेदांत सुद्धा आमच्या सोबत आला होता, परंतु त्याचा टी शर्ट घेतला आणि तो निघून गेला. फक्त हेच घेतलं होतं. एकच घेतला होता ना. म्हणजे फुल असं करावं. हे हाताला असं काय तर मला पण माहित नाही हे असं काय पण ते अंगठा घालण्यासाठी. हे फुल इथपर्यंत. आय थिंक मला वाटतं ते पुढे जेव्हा आपल्या हातात येतं ना असं, तेव्हा ते आपण कधी कधी असं करतो ना पाठीमागे खेचलं आहे म्हणून. रनिंगचं हा काय तू जिम साठी घेतलंय आणि हे रनिंगचा. मला आता वाटतं कारण की मी बॅचमध्ये बघितलं रनिंग लिहिलं होतं त्याच्यावर. ते जर काय फरक पडतं रनिंग असं नाही रनिंग असं. मला आवडलं मी घेऊन टाकलं. स्पायडरमॅन वाटते तुम्ही. हे हातातलं आहे ना, ह्याच्याने असं वाटतं स्पायडरमॅन. ब्लॅक का घेतलंस मग? ब्लॅकच होतं जे चांगलं दिसत होतं. एक होतं लाईट ब्ल्यू होतं ब्लॅकने आता तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जास्त गरमी होणार मग. हा बट फक्त ब्लॅकच होतं ते चांगलं दिसत होतं आणि माझ्या साईज मध्ये पण होतं. दुसरं ते खूप छोटं. तुला आवडलं ना, तू एवढंच का घेतलं मग? नवीन कपडे तुला सांगितलेलं तिथे काय एवढं खास नव्हतं ते मला तर बिलकुल नाही आवडलं. पाडव्यासाठी घ्यायचं होतं ना एकतरी टी शर्ट वगैरे. काय आवडायला पण पाहिजे. तूच तर बोलला ना तुला व्हाईट कलरचा टी शर्ट पाहिजे होता. व्हाईट व्हाईट कलरचा कलरचं टी शर्ट नको आता का व्हाईट कलर टी शर्टचं काय ते परत जिमचं झालं असतं तेच बोलतो ना मी. आता बऱ्यापैकी आहे माझ्याकडे सगळं. बरं. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया